नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मनशांतीसाठी ध्यानधारणा. मंडळी, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण घड्याळाच्या काट्यावर नुसते धावत असतो. या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण आपल्या भौतिक गोष्टींसाठी अनेक गोष्टी करतो, पण आपल्या मनासाठी आपण पुरेसा वेळ काढतो का? शरीरासाठी व्यायाम आहे, पोटासाठी डाएट आहे, मेंदूसाठी अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत, पण आपल्या मनाचं काय? मनासाठी आपण मेडिटेशन किंवा ध्यानधारणा करतो का? पैसा खर्च करून आपण अनेक गोष्टी घेऊ शकतो, पण वेळ आणि मानसिक शांती मात्र विकत घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या आध्यात्मिक, भौतिक, मानसिक प्रगतीसाठी गरज असते ती ध्यानधारणेची. मग ती कशी करावी किंवा मुळात ध्यानधारणा म्हणजे काय, या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी अशा तज्ञ व्यक्तींना आणि अनुभवाने समृद्ध असणाऱ्या व्यक्तींना आपण आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत परमपूज्य गुरुमा. नमस्कार गुरुमा. नमस्कार पूनम. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आपल्या सर्व दर्शकांना सुद्धा माझा मनपूर्वक नमस्कार आणि प्रेम, आशीर्वाद सर्व काही. खरं तर गुरुमांबद्दल सांगायचं म्हणजे शब्द कमी पडतील, पण तरीही गुरुमा या आहार आणि पोषणशास्त्र MSc आहेत. केंद्र विद्यालयात त्या शिक्षिका होत्या. गुरुमांचे वडील हे रेल्वे डॉक्टर असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरून तिथल्या संस्कृतीचा त्यांना अभ्यास करता आला. त्या एक उत्तम लेखिका आणि गायिकाही आहेत. त्यांची 3 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि 3 वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांचा अनुवादही झालेला आहे. आपण एक सक्षम पिढी घडवू शकतो म्हणून त्यांच्यातली शिक्षिका नेहमी जागृत असते. आणि म्हणूनच वयाच्या या 66व्या वर्षी सुद्धा त्या शिकण्यास आणि शिकवण्यास तितक्यात उत्सुक आहेत. आणि म्हणूनच आज आपण त्यांच्याकडून त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. त्या ध्यानधारणेकडे कशा वळल्या आणि त्यांनी त्यांची मनःशांती कशी टिकवून ठेवली, या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत, मार्गदर्शन करून घेणार आहोत. गुरुमा, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण सगळं काही करतो, पण फक्त स्वतःचा आपल्याला विसर पडतो. आणि तोच विसर पडू नये त्यासाठी मेडिटेशन किंवा ध्यानधारणा किती महत्त्वाचं आहे हे आज आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. मला मुळात असं विचारायचं की ध्यान म्हणजे काय किंवा ध्यानाचे अनेक प्रकार आहेत, ते काय आहेत? खरं म्हणजे तर ही खूप चांगली गोष्ट आहे की आजच्या काळात, म्हणजे जसं तू सांगितलं धकाधकीचा काळ आहे, तर ह्या काळामध्ये लोकांना वेळ नसतो, पण लोकांमध्ये केवढी अवेअरनेस आली आहे की ते ध्यानाबद्दल विचार करू लागले. मला तर ह्यातच खूप आनंद आहे. ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत. कुठलीही पद्धत जी आपल्याला सूट होते ती आपण फॉलो करावी. कारण जसं असतं की आपण प्रत्येकाचं एक लेवल असतं. आता जसं दुसरीच्या मुलाला 5वीच्या वर्गात बसवलं तर त्याला नाही मजा येणार, तसंच सिमिलरली 5वीच्या मुलाला दुसरीत बसवलं तर त्याला नाही मजा येणार की इथे मला काहीच नवीन जाणायला नाही मिळते. तर म्हणून आपण सर्व जेवढे लोक आहोत, आम्ही लोक म्हणजे त्याला मेल, फिमेल किंवा कुठल्या जेंडरमध्ये नाही बांधत, पण आम्ही आत्मा असं किंवा व्यक्ती म्हटलं तर प्रत्येक व्यक्ती ह्याचं आपलं एक स्तर असतं, त्याचं आपलं एक लेवल असतं, म्हणजे आध्यात्मिकतेचं एक लेवल असतं. तर त्याला जेही सुटेबल असेल ती ध्यान पद्धती त्यांनी फॉलो करावी. ध्यानाच्या जेवढ्याही पद्धती सर्व चांगल्याच आहे. जसं प्रत्येक नदी शेवटी समुद्रात जाऊन समर्पित होते, मिळते आणि समुद्र होते, तर तसं पावसाची पडलेली प्रत्येक थेंब, प्रत्येक जो काही अणू आहे तो सुद्धा शेवटी त्याचं काय उद्दिष्ट असतं? समुद्र होणं. तर आम्ही म्हणतो बूंद से सागर बनो. तर ते कुठल्याही मार्गाने गेलं तर काय म्हणजे फरक काय पडतो? तर प्रत्येक आत्म्याने ध्यान करावं, प्रत्येक व्यक्तीने ध्यान करावं आणि पुढे वाढावं. नक्कीच, जसं आता तुम्ही सांगितलं की प्रत्येक व्यक्तीने ध्यान करण्याची गरज आहे, पण मला आता इकडे वळायचं की हा सगळा जो तुमचा प्रवास आहे, जो आता आपण मगाशी बघितला, तुम्ही ध्यानधारणेकडे कशा वळलात? तसं खरं म्हटलं तर प्युअर ज्याला ध्यान म्हणतो, हे ध्यानाकडे तर मी माझ्या नवरा म्हणजे माझे हजबंड शिवकृपानंद स्वामी हे हिमालयात जाऊन ध्यान शिकून आले आणि त्यांच्याकडूनच मी ध्यान शिकलं.
तर मी त्यांची प्रथम शिष्या होती. तर तिथून असं प्युअर ज्याला मेडिटेशन म्हणतो ते त्यांच्याकडून शिकलो. पण प्रत्येक व्यक्ती ही आपल्या लहानपणापासून आपण कुठल्या तरी धार्मिक मार्गावर असतोच. कुठलाही धर्म फॉलो करा. पण त्याच्यातही ध्यानधारणा ही आहेच. तर लहानपणापासून खूप धार्मिक फॅमिली नव्हती. आई-दादा म्हणजे थोडे तर दादा डॉक्टर होते. आई पण चांगली सुशिक्षित होती. ती त्या काळात सुद्धा BA पास होती. सो खूप धार्मिक वातावरण नव्हतं. पूजा करायला हवी, मुलींना यायला पाहिजे म्हणून पूजा ही व्हायची. देवपूजा ही घरात होत असे. पण खूप जास्त वातावरण नव्हतं. पण दादा सत्य साईबाबांना मानायचे. तर तेव्हापासून जिवंत गुरु हा कन्सेप्ट डोक्यात थोडा शिरला असं म्हणू शकतो, की जिवंत गुरु असला पाहिजे. कारण तो जिवंत आहे. तर तो आजच्या काळातल्या प्रॉब्लेम्सपासून तुम्हाला कसा मार्ग काढायचा तो शिकवू शकतो. कारण जेवढेही झाले ते राम असू दे, कृष्ण असू दे, ते खरं काय आपण ज्यांना फॉलो करतो ते गुरुच आहे. म्हणजे आज आपण त्यांना देव म्हणू. आजचे जे गुरु आहेत ते जेव्हा भूतकाळातले झाले तर आपण त्यांना गुरु म्हणू. जसं शिर्डीचे साईबाबा असो, संत ज्ञानेश्वर असो किंवा कोणीही म्हणजे. तर आपण त्यांना शेवटी काय देवाच्याच कॅटेगरीमध्ये आणतो. सो माझी सुरुवात तिथून झाली. बहुतेक लहानपणापासून जिवंत व्यक्तीला गुरु मानायचं आणि गुरु म्हणजे परब्रह्म. खरंय. जसं आता तुम्ही सांगितलं, की गुरु म्हणजे आपण असं म्हणतो ना, की अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला जो वाट दाखवत असतो बरोबर. वेळोवेळी, ते आपले गुरु. कधी-कधी असं होतं ना गुरुमा, की आम्ही जी सर्वसामान्य माणसं आहोत, म्हणजे प्रत्येक एक सामान्य प्रेक्षकांबद्दल आपण जर म्हणतो, की असं होतं, की डोक्यामध्ये एक गैरसमज असतो, की आता जर मला मेडिटेशन किंवा ध्यानधारणा करायची आहे, तर मला हिमालयात जावं लागेल आणि मला माझ्या संसाराचा किंवा नोकरीचा सगळा त्याग करावा लागेल, असं पण कुठेतरी एक मनामध्ये शंका असते. तुम्ही काय सांगाल? नाही, ह्याची मुळीच गरज नाही. तुम्हाला गुरु व्हायचंय तर ज्याला म्हणतात प्युअर नॉलेज ती घ्यायसाठी तुम्हाला तिथे म्हणजे जावं लागू शकतं. पण तुम्हाला नुसतं ध्यानधारणा शिकायची आहे, तर समाजात केवढे तरी गुरु आहेत. तुम्हाला सुटेबल जे वाटेल त्या गुरूंकडून तुम्ही शिका. फक्त एक गोष्ट जे स्वामीजी नेहमी म्हणतात, की "पानी पियो छान के, गुरु करो जान के." हां. की गुरु को जान के करो. त्यासाठी त्यांनी खूप मजेशीर एक त्यांचा संसदमध्ये भारतीय संसदमध्ये सुद्धा कार्यक्रम झाला हं. होता आणि त्यांनी एक मजेशीर कल्पना ठेवली होती लोकांसमोर म्हणजे सांसद सर्वांसमोर, की ना जेवढे गुरु आहेत समाजात त्या सर्व गुरूंना तुम्ही जसं वाहन चालवताना आपल्याला हे लागतं ना काय लायसन्स ड्रायव्हिंग लागतो, लायसन्स लागतं. ड्रायव्हिंग लायसन्स. तो 2 व्हीलर 4 व्हीलर असे सेपरेट आहेत. कुठलंही वाहन आपण चालवतो तर गरज पडते. हं. तर तसं गुरूंना सुद्धा तुम्ही गुरु म्हणून लायसन्स द्या. हं. तर त्यांचा ऑरा चेक करा आणि तो ऑरा चेक करून जर तो ऑरा तुम्हाला योग्य वाटला तर मग तुम्ही त्यांना गुरु राहू द्या. दर 5 वर्षांनी रिन्यू करायला सांगा किंवा दर 2 वर्षांनी ऑरा चेक करा. कारण शेवटी गुरु हा समाजात राहतो आणि समाजात राहत असताना त्याच्यात सुद्धा ते समाजातले जे दोष आहेत ते यायची पूर्ण शक्यता असते. आपण कोणाची गॅरंटी नाही घेऊ शकत की कधीच ह्याच्यामध्ये दोष नाही येणार. त्याशिवाय आणि काही नाही तर ऐच्छिकच ठेवा की बाबा ज्या गुरूंना हवं. तर साधकांसाठी एक ॲश्युरन्स असतो की नाही हा गुरु ह्याचा ऑरा बरा आहे. तर हे कारण ऑराशास्त्र आपल्या आतमध्ये एक मोठं सायन्स आहे. हे जेव्हा पुढे होईल तेव्हा होईल. झालं तरी ठीक, नाही झालं तरी ठीक. पण सांगायचा अर्थ की गुरुला नेहमी व्यवस्थित जाणून घ्या आणि मग समर्पित व्हा. कारण शेवटी समाज आहे. सीताकडे रावण सुद्धा आला होता तर तो एक वेगळं रूप घेऊन आला म्हणून सीता गेली त्याच्यासोबत, नाहीतर नसती गेली. तर आपण सर्वांमध्ये एक सीताच आहे आणि आपल्याकडे कधीही रावण येऊ शकतो ही जागृती ठेवूनच पुढे वाढावं. मला इकडे यायचं की आपण ही जेव्हा मेडिटेशन किंवा ध्यानधारणा याविषयी जेव्हा आपण बोलतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रिया. तुम्ही असं म्हणता की स्त्रियांना सक्षम करण्याची गरज नाहीये, कारण त्या मुळात त्यांच्यामध्ये एक शक्ती असते. मग त्या शक्तीचा वापर करून त्या या ध्यानधारणेकडे कशा वळू शकतात अजून सक्षम होण्यासाठी? आजचा काळ असा आहे की स्त्रियांना ते वर्किंग वुमन पण असतात आणि मग त्यांना ते घर सर्व सांभाळावं लागतं आणि आपली थोडी भारतीय संस्कृती पण अशी आहे की ह्याच्यात बायकांचा थोडा मोठा रोल असतो घरातला. खरंय. आई म्हणून पण असतो, सून म्हणून पण असतो, बायको म्हणून तर असतोच असतो
किंवा सिंगल जरी असली तरीही म्हणजे तिला घरदार सर्व सांभाळून आणि करावं लागतं. तर तेवढं ॲडजस्टमेंट ह्याच्यासाठी बायकांच्या बाबतीत 2 गोष्टी सांगेन. त्यांना माझी आई सांगायची, की बायकांना कधी वेळच नसतो आणि वेळ नसायचं कारण त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या असतात. तर आई म्हणायची, की तरीही आपल्या आरामासाठी किंवा आपल्या हॉबीजसाठी वेळ काढायचा असेल तर प्रत्येक काम क्विकली करणं, फास्ट करणं, आपली स्पीड वाढवणं हा एक पर्याय आहे, की आपण आपली स्पीड वाढवा काम करायची आणि ते आपल्या हातात आहे. किती आपण आपली स्पीड वाढवली आणि त्यासाठी काय लागतं? फर्स्ट थिंग मॅनेजमेंट, की तुम्ही Yes. आपल्या डोक्यात एक आयोजन, प्लॅनिंग प्रॉपर केली, की हे करायचंय, मग हे करायचंय, मग हे करायचंय, मग हे करायचंय. प्लॅनिंग प्रॉपर असली तुमचं काम व्यवस्थित होईल. तुम्ही एका रस्त्याला जाताय तर तिथे आपल्याला हे घ्यायचं होतं आणि आपण सर्व बायका करतो. ह्याच्यात काही नवीन नाहीये. आणि दुसरं हे जे मी म्हणते, की हे सर्व तर आहे. पण आपण जेव्हा ध्यान करतो, तेव्हा आपल्यात आतला खूप व्यवस्थितपणा येतो. म्हणजे जसं आपण आज आपला चला मॉडर्न युग आहे तर तुम्हाला मी कम्प्युटरचंच एक्झाम्पल देते. कम्प्युटर किंवा आपला मोबाईल ह्यात आपण फाईल्स करून ठेवतो. आपल्याला काही गोष्ट शोधायची आहे, इव्हन फोटो गॅलरी. तर जर आपल्याला शोधायची एक फाईल त्यात मला माझ्या नातीचे फोटो शोधायचे तर ते मी एका फाईलमध्ये टाकून ठेवते, एका फोल्डरमध्ये टाकून ठेवते. दुसऱ्या फोल्डरमध्ये फॅमिली फोटोज असतात. तिसऱ्या ह्याच्यात नेचर कुठे फिरायला गेलो होतो ते. तर आपण कसं व्यवस्थित करून ठेवतो. मग शोधताना एक क्लिकवर आपल्याला सर्व सापडतं. सिमिलरली जेव्हा आपण ध्यान करतो ना, तेव्हा आपोआप आपले जे आतले खप्पे आहेत ना, ते एकदम व्यवस्थित होतात आणि ते प्रॉपर फोल्डरमध्ये प्रत्येक गोष्ट जाते. तर आपल्याला ज्या वेळेस जे काम करायचे त्यावेळेस त्या कामाची आठवण येणं आणि ते काम करून घेणं किंवा स्टुडंट असला त्याला वेळेवर प्रश्नाचं उत्तर सापडणं. इंटरव्ह्यू देतोय तेव्हा वेळेवर आपल्याला त्यांनी जे विचारलंय त्याचं उत्तर अनेकदा माहिती असताना वेळेवर नाही आठवत. पण जेव्हा आपण ध्यान करतो ना तर आपले फोल्डर्स खूप प्रॉपर असतात. मग जेव्हा असं मिक्स असतं तेव्हा आपल्याला एक गोष्ट शोधणं खूप कठीण असतं. सिमिलरली ब्रेनमध्येही अनेक उत्तरं असतात, त्यातनं करेक्ट उत्तर शोधणं कठीण होतं. पण जेव्हा आपण ध्यान करतो तर या सर्व गोष्टी सोप्या होतात. आपोआप त्याच गोष्टी समोर येतात जी करणं योग्य असतं. गुरुमा, तुम्ही खूप छान सांगितलं आता की आपण आतल्या स्वतःला व्यवस्थित करण्याची खूप गरज आहे. अनेकदा सर्वसामान्य लोकांचा असा समज झालेला आहे की ध्यानधारणा म्हणजे अध्यात्माकडे जाणं किंवा काही, पण नाही. आपण जन्माला आल्यापासून त्याच्यानंतरचा जो एक प्रवास आहे तो मला असं वाटतं जेव्हा आपण मेडिटेशन करतो किंवा ध्यानधारणा करतो त्यांनी सहज सोपा व्हायला मदत होते. तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर आहे. कारण लहानपणापासून जर ध्यान केलं पोरांनी तर ते खूप व्यवस्थितपणे पुढे वाढतात. आता आमचे अनेक साधक आहे, आम्ही त्यांना बालयोगी म्हणजे मनात त्यांना असं असं प्रत्यक्ष म्हटलं तर आतून ती फिलिंग नको यायला आणि पोरांना परत असं नको वाटायला की आपल्याला आता योगीसारखे काही हां. कपडे घालायचे आहेत. तर ते म्हणजे आम्ही म्हणतो की हे नवयुगचे योगी आहेत. म्हणजे आजच्या नवीन काळातले नवीन योगी. योगी हा माणूस मनापासून असतो. वस्त्र धारण करून किंवा हे काही असं केशरी वस्त्र घातले किंवा कुठलंही म्हणजे असं असं नाहीये. तुम्ही मनापासून योगी व्हा. आणि योगी म्हणजे परत तो विचार नको यायला की योगी म्हणजे आता हा गृहस्थ नाही होणार. तर आयुष्यात अगदी नॉर्मल सर्व राहून तुम्ही आपल्या अध्यात्माकडे पुढे वाढू शकता, ध्यानधारणा करू शकता आणि ही ध्यानधारणा अगदी लहानपणापासून जेवढ्या लहानपणापासून कराल तर तेवढी ती तुम्हाला हेल्पफुलच राहील. कुठल्याही प्रोफेशनला जाल तर ती तुम्हाला मदतच करेल. ते पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गुरुमा, अनेकदा जेव्हा एखादी परिस्थिती येते त्यावेळेला सर्वसामान्य माणसं परिस्थितीला दोष देऊन मोकळे होता, पण तुम्ही मात्र त्याच्याकडे सायंटिफिक रित्या बघता. त्याविषयी आम्हाला सांगा. जेव्हा आपण ध्यानधारणा करतो तेव्हा जी काही ही परिस्थिती समोर येते, आम्ही त्याला संकट वगैरे काही नाही म्हणत, आम्ही म्हणतो ही एक परिस्थिती आली, दिस इज अ सिच्युएशन. तर सिच्युएशनमध्ये तुम्ही तेव्हा करेक्ट डिसिजन घेतलं तर तुम्ही बरोबर आयुष्यात पुढे वाढून जाता.
कारण कधी कधी आपल्याला काही गोष्टींना फेस करायची गरज असते आणि काही गोष्टींच्या जवळून वाट काढून निघून जायची गरज असते. म्हणजे ऑलवेज आपण अगदी सगळ्यांशी भांडायची गरज नसते. कधीतरी म्हणतात पतली गली से निकल लो. म्हणजे ह्याचं लहान एक्झाम्पल दिलं तर जसं आपण बी पेरतो, म्हणजे बी पेरतो किंवा बी लागलंय जमिनीत, आपोआपच आहे जमिनीत, आणि पाऊस आला, त्याच्यातनं ते अंकुरित झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं जे शूट निघालं. आता त्याच्यावर दगड खडे पडलेले असतात ना, मातीमध्ये नॅचरली सर्व असतं. तर तेव्हा जर ते जे निघणारं शूट आहे किंवा अंकुर आहे, ते अंकुर त्या खड्याशी भांडू नाही शकत, खड्याला फोडूही शकत नाही. त्यात तेवढी एनर्जीच नाही की तो हे करू शकतो. तर तो काय करतो, तो त्या खड्याच्या बाजूनी असा करून वर येतो. पण जेव्हा हेच पुढे जाऊन मोठं वृक्ष होतं तर खडा तर खडाच राहतो आणि वृक्ष म्हणजे झाड हे मोठं वृक्ष होतं. तर म्हणून आयुष्यात सुद्धा असं असतं की आम्ही पोरांना तेच सांगतो की जेव्हाही सिच्युएशन येईल, एकतर तुम्ही लिसन टू युअर हार्ट. तुम्हाला काय वाटतंय? बऱ्याचदा आपल्याकडे दोन खूप चांगले ऑप्शन असतात. आता ह्याच्यातनं हे करावं की हे करावं, तेव्हा आम्ही म्हणतो की लिसन टू युअर हार्ट. जसं माझ्यासमोर ऑप्शन होतं, माझं MSc कंप्लीट होत होतं, फायनल इयर एक्झाम्स झाले आणि आमची जी HOD होत्या त्यांनी मला बोलवून म्हटलं की बेटा माझा भाऊ आहे, तो डीन आहे मेडिकल कॉलेजचा आणि आत्ता पोस्ट निघाली आहे तिथे नवीन डायटिशियनची. तर म्हणे की तू जा आणि बस तिथे जॉईन कर, इंटरव्ह्यू होईल. बट त्यांनी तर मला विचारलं तू आपली एक स्टुडंट दे, कारण फर्स्ट आहे तर ती चांगली असायला पाहिजे. आम्ही इंटरव्ह्यू घेऊ तर आम्हाला अनुभव नाही मुलींचा म्हणजे ह्याचा, तर तू तुझ्या स्टुडंट्सपैकी एकीला सांग, कारण पुढे मग नंतर डायटिशियन्स वाढतील, पण सध्या जी पहिली येते निदान ती व्यवस्थित असली पाहिजे. तर त्यांनी मला म्हटलं की यू गो अँड जॉईन. तर तेव्हा पहिल्यांदा मला म्हणजे मी शिकत असताना सुद्धा कधी डोक्यात नाही आलं की मला डायटिशियन कधी बनायचंच नव्हतं. म्हणजे एक असतं ना पीअर प्रेशर म्हणतो, की सगळेजण म्हणाले न्यूट्रिशन म्हणजे आता होम सायन्स म्हटलं तर त्यातले वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, त्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये तुम्ही वाढू शकता. तर त्यातलं न्यूट्रिशन ह्याला सगळ्यात जास्त हे मानलं जायचं की ह्याच्यात जर तुम्ही पुढे वाढला, ह्याच्यात जर तुम्हाला मिळालं ॲडमिशन, तर तसं कॉम्पिटिशनमध्ये नाही मला पुढे वाढायचंय, मला चांगलं करायचंय, करत करत ती तिथे मी पोचली. पण मी विचारच नाही केला की मला हे खरं बनायचंय की नाही. वडील डॉक्टर, सकाळ उठल्यापासून पेशंटचे चेहरे मला पाहायला मुळीच नाही आवडत. मी म्हणायची बनली तर कधी ब्युटिशियन बनेन की मी अगदी असं छान हसतमुख चेहरे पाहीन, पण मला असे रडके चेहरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाही पाहिजे. दॅट मीन्स मला कधीच डायटिशियन बनायचं नव्हतं. पण आता केलं, ज्ञान तर घेतलंय. मग मी म्हटलं की नाही मॅम, पण म्हणजे मला नाही डायटिशियन बनायचंच नाहीये. तर ती मग वेडी आहेस का? युनिव्हर्सिटीमध्ये तुझी पोझिशन आहे आज. म्हणजे जे पार्ट 1 होतं त्याच्यामध्ये आय वॉज ऑन 2nd रँक. तर तिने म्हटलं युनिव्हर्सिटीमध्ये तू 2nd नंबरची. मी टॉपरला नाही सांगितलं बिकॉज शी इज जीनियस बट यू आर हार्डवर्किंग, सो आय वॉन्ट हार्डवर्किंग पर्सन टू बी देअर. तर म्हटलं मॅम तुम्ही अगदी बरोबर म्हणताय, पण आय एम रिअली सॉरी, मला टीचर बनायचं आहे. तर म्हणे तुला लेक्चरर व्हायचं आहे. मी म्हटलं नाही, मला शाळेत टीचिंग करायची आहे. तर त्यांनी अगदी लिटरली कपाळाला हात लावला, काय मुलगी आहे. आणि एनिवेज, बट दॅट डे आय फाउंड, मी माझ्या आत्म्याला ऐकलं आणि आत्म्याला ऐकलं तर मी माझं आयुष्य एकदम आनंदात काढलं. कारण मी त्याच्यानंतर BEd केलं. त्या BEdसाठी व्हॉट एव्हर ज्या पण प्रॉब्लेम्स आल्या बिकॉज ऑफ होम सायन्स, BEdमध्ये ॲडमिशन डिफिकल्ट होतं, बट बिकॉज ऑफ इंग्लिश लिटरेचर अँड हिंदी मीडियम मध्ये मी शिकली होती, त्या कारणी हिंदी आणि इंग्लिश मी शिकवू शकते. मी BEd करू शकली. सो एनिवेज, सांगायचा अर्थ एवढाच की आपल्यासमोर 2 ऑप्शन असतात. एक खूप छान सॅलरी, दुसरी तुमची मनाची शांती. आय चूज मनाची शांती. येस, मनाची शांती. आणि त्या कारणी मी ऑलवेज आनंदी होती. आणि म्हणून मी सगळ्यांना म्हणते की मन कधी आपल्याला मिसगाईड नाही करत. ते पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गुरु, मला विचारायचं की
जेव्हा आता मगाशी तुम्ही एनर्जी हा शब्द वापरला, ती तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी खूप गरजेची असते. त्याविषयी तर आपण बोलूच. पण कधी-कधी जेव्हा तुम्ही सांगितलं, की आपल्याकडे ऑप्शन्स असतात, कसं आणि काय निवडायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. अनेक जण येते, की खूप मेहनत घेतात, 100% देतात, पण तरीही ते अपयशी होतात. मग त्यावेळेला त्यांना ह्या ध्यानधारणेतून किंवा मेडिटेशनमधून काही फायदा होऊ शकतो का? अरे खूप फायदा होतो. उलट म्हणजे जे लोकं अपयशी होतात, त्या लोकांसाठी ध्यानधारणा अजून गरजेची आहे. कारण आजच्या काळात आपण पाहतोय सुसाईड रेट कमी व्हायचं नाव नाही घेते. कुठल्याही कारणाने ते ब्रिलियंट स्टुडंट्स असू दे किंवा शेतकरी असू दे. हो. म्हणजे अगदी तळा म्हणजे त्यांना तळागाळातले तर नाही अगदी म्हणणार, कुठल्याही बट वर्गातले म्हणू शकतो हां. आपण. पण एकदम क्रीमी लेयर आहे त्यात सुद्धा सोसायटीमध्ये आपण पाहतो. कधी-कधी तर खूप क्षुल्लक कारणावरून पोरं सुसाईड करतात. हो. पण हे जे सुसाईड कमिट करतात, त्यांनी जर ध्यानधारणा केली, तर त्यांना आतूनच त्यांची आत्मा इतकी स्ट्रॉंग होते, त्या आतून इतके स्ट्रॉंग होतात, की त्यांना लक्षात येतं, हरकत नाही, हे फेल्युअर आलंय, पण पुढे बहुतेक मे बी ह्याच्यापेक्षा चांगली एक जागा किंवा चांगला एक मार्ग आहे, जो माझ्यासाठी आहे. मे बी आय वॉज ऑन रॉंग पाथ. तर ठीक आहे ना, एका ठिकाणी एकदा धक्का लागला, 1 वर्ष आयुष्यातलं वाया गेलं. असं समजा की आपण एक ऑन एन ॲव्हरेज आपण 75-80 वर्ष जगणार आहे. त्यातलं 1 वर्ष कमी झालं. काय फरक पडला? पण आज जर मरूनच गेलो तर आयुष्य तर इथेच संपलं ना. मग ते 22वं वर्ष असेल, 12वं वर्ष असेल किंवा 40शी मधले असो. तर ध्यानधारणा करतो ना, तर ह्यातून आपल्याला इतका गाईडन्स मिळतो. एकतर खरा गाईडन्स मिळतो की तुम्ही काय करायला हवंय आणि आपण कुठल्या मोह सगळ्यात हे महत्वाचं. सर्वात येस. महत्वाचं. जिथे मोहच्या कारणी आपण चुकीच्या मार्गावर जातो. तर म्हणून मी म्हटलं नाही की पैसे पोस्ट ही एक गोष्ट होती. कारण कधी म्हटलं तर डायटिशियनला जी रिस्पेक्ट मिळेल हॉस्पिटलमध्ये, ती रिस्पेक्ट तुम्हाला कधीच एका टीचरला नाही मिळणार. उलट टीचरला कुठल्या दृष्टिकोनातनं पाहतात लोकं. बट दो आय बिलीव्ह मला बऱ्याचदा लोकं म्हणतात की तुम्ही टीचिंग प्रोफेशन कसं काय सिलेक्ट केलं? म्हणजे टीचर्स को तो आजकल रिस्पेक्ट ही नहीं खरं आहे, है. जी अख्खा समाज घडवते. तर असं म्हणतात ना, तर मी म्हणते रिस्पेक्ट तर कधीच कोणाला नसते. रिस्पेक्ट ही व्यक्ती अर्न करतो. तुम्ही जर रिस्पेक्टफुल आहात, तर तुम्हाला XYZ नवीन भेटणारा व्यक्ती सुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट देईल. पण जर तुम्ही रिस्पेक्टफुल नाही आहात आतून, तुम्ही चांगले आहात, आपणच पाहतो आयुष्यात कोणाशी जाऊन आपल्याला बोलायची इच्छा होते आणि अगदी अनोळखी लोकांमध्ये काही लोकांकडे आपल्याला पाहायची सुद्धा इच्छा होत नाही. म्हणजे ते असू दे खूप खूप सुंदरही असतील, खूप स्मार्ट हँडसम असतील किंवा मे बी ऑन व्हेरी गुड पोस्ट, पण आपल्याला असं वाटेल नको जाऊया, नक्कीच. नाही विशेष बोलायचं, लांबूनच हॅलो हाय ठीक आहे, म्हणजे आपल्याला नाही जास्त. हे इथे आपल्याला सोल गाईड करतं. खरं तर आपला विषय इतका मोठा आहे आणि वेळेची कमतरता आहे. पण मेडिटेशनने आपल्या जीवनात काय काय बदल होतात हे आपण पुढल्या भागातही जाणून घेणार आहोत. आता इथेच थांबूया. गुरुमा, खूप खूप धन्यवाद. तुमचा पण खूप खूप धन्यवाद.